सागर गंगणे, सूरज साठे, चेतन शिंदे यांच्यावरती एक तक्रार दाखल केली आहे. आमच्या घरावरती हल्ला झाला आहे. आज आम्ही पण त्या विचारात आहोत की आम्ही तक्रार दाखल करणार आहोत, कारण त्याचे सीसीटीव्ही फुटेज आज जे पेपरला आले की माझ्या घराच्या समोरचेच फोटो आले. षडयंत्र हे राजकीय काल जे इलेक्शन झालं त्याच्यामध्ये त्यांचा पराभव त्यांना स्पष्ट दिसत आहे. त्याच्यामुळं पुरापत काढून भांडणं करायचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांना पराभव पचनी पडणार नाही, त्याच्यामुळे त्यांनी हे कुतवळ सरांना प्रश्न आहे. सर, तुम्ही म्हटले होते की पोलीस स्टेशन मधले फोन वाजत होते, ते नेमके फोन कोणाचे होते आणि पोलिसांवर काय दबाव होता? फोन कुणाचा असेल मला पीआयने आम्हाला सांगितलेलं नाही, पण पीआय फोनवर आदरार्थी बोलत होते. त्याचा अर्थ काय घ्यायचा? मी स्वतः तो फोन चालू असताना त्या केबिन मध्ये होतो. फोन आला आणि जे आपले पीआय आहेत ते इतंभूत माहिती त्या समोरच्या व्यक्तीला देत होते. फोन कोणाचा होता हे मलाही माहित नाही, परंतु आता अण्णांनी म्हणलं तर अतिशय आदरानं आणि तिकडून विचारलं गेलं हे कार्यकर्ते कोण आहेत, त्यांनी इकडून उत्तर दिलं हे सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते. त्यांची फिर्याद दाखल करून घेतली का? मी अजून त्यांना बाहेर बसविलंय, त्यांना आत घेतलेलं नाही. मी त्यांची थोड्या वेळानं फिर्याद घेतो करतो. आणि इथली जी इतंभूत माहिती होती ती फोनवरती दिली जात होती. म्हणजे पुण्यातरी उच्च जे त्यांचे पुण्यनेते मंडळी वगैरे असतील त्यांना ती फोन होत होता. आणि तुळजापूर शहरामध्ये कसल्याही प्रकारचं ज्याला काय पोलिसांचा धाक या लोकांवरती, जे गुंड वगैरे जे लोक आहेत यांच्यावरती कसल्याही प्रकारे या पोलिसांचा वचक राहिलेला नाही. त्याच्यामुळं तुळजापूर शहरामध्ये न्याय मिळेल पोलिसांकडून हा दुराफास्त झालेला आहे. मी तुम्हाला अजून एक सांगतो, माझा नंबर घ्या. काल मुंबईमधल्या एक थोडंसं वेगळं प्रकरण आहे. मुंबईमधल्या 5 महिलांनी तुळजापूर पोलीस स्टेशन मध्ये किती धिंगाणा म्हणता येणार नाही त्यांनी त्यांच्या न्यायासाठी काय काय केलं. माझा नंबर घ्या, मी सगळी त्याची रेकॉर्डिंग तुम्हाला पाठवून देतो. त्या महिलांनी म्हणजे नंबर सांगा. 96 04 97 26 10. म्हणजे सांगण्यामागचा उद्देश काय? त्या महिलांनी ओरडून सांगत होत्या, अरे काय हे तुळजापूर मधलं पोलीस स्टेशन. म्हणजे या प्रसंगाच्या अनुषंगाने आहे म्हणून मी सांगायला लागलो की ही पद्धत असती का, ही वागणं आहे का? त्या मुंबईच्या माणसाला तसला वाईट अनुभव आला तुळजापूरमध्ये. आणि यापूर्वीही अनेक आम्हाला निवडणुकीमध्ये याच्याबरोबर आणि आम्हाला या तुळजापूर पोलीस स्टेशन कडून इथले जे डीवायएसपी आहेत किंवा इथले पीआय आहेत यांच्याकडून न्यायाची अपेक्षा नाही. आम्ही आमच्या पद्धतीनं आमच्या महाविकास आघाडीकडून या प्रकरणाला अतिशय म्हणजे त्या न्याय पद्धतीनं आणि लोकशाहीच्या परंपरेप्रमाणे जे काय आम्हाला टक्कर द्यायची ते आम्ही देत राहणार. जखमीने जबाब दिलाय का आणि पोलिसांनी गुन्हा नोंद केले का? हो, जखमीने सकाळी आज ऑनलाईन त्याचा जबाब आणलाय. जरा काय वाटतं मास्टरमाइंड कोण आहे? त्याच्यामुळे आज दुपारी ज्या वेळेस हे सगळं प्रकरण घडत असताना त्या ठिकाणी जयेश कदम त्या ठिकाणी आले. त्यानंतर जयेश कदम यांना विचारले की तुम्ही काय नॅशनल हायवेचे ऑफिसर आहात का, हे कामाची चौकशी करण्यासाठी आला. त्यानंतर जयेश कदम बरोबर पिटू गंगणे आणि अन्य सहकारी त्यांचे होते. त्यावेळेस ऋषी मगरान त्यांच्यामध्ये किरकोळ बाचाबाची झाली. त्यावेळेस आम्ही सर्वजणच तिथं जाऊन ही बाचाबाची आणि जे काही भांडण झालं होतं ते मिटवण्याचा प्रयत्न केला. मिटवून सगळेजण जिकडे तिकडे घरोघरी गेलो. आम्ही ऑफिसला येऊन बसलो. तेवढ्यात फोन आला की 20-25 मुलं या ठिकाणी कोयते आणि रिव्हॉल्वर घेऊन ऋषी मगर यांच्या घराकडे चालले आहेत. मग आमचं कर्तव्य की आम्ही सगळेजण तिथं जाऊन उभारलो. त्यांच्या हातातल्या कत्त्या वगैरे त्या व्हिडिओ शूटिंग मध्ये सगळं दिसत आहेत. रिव्हॉल्वर पण सूरज नन्नूसाठीच्या डाव्या हातात दिसतीये. त्यांनी फायर केलेलं पुढं थोडं विठाई हॉस्पिटलच्या तिथं जाऊन कुलदीप मगर ज्या वेळेस स्कूटीवर येत असताना त्याच्या तोंडावर पाणी मारले. आणि ही सर्व मंडळी मला वाटतंय की नशेत होती आणि ह्यांना ड्रग्सची नशा आणि दारूच्या नशेमध्ये काहीच कळत नव्हतं. मला वाटतंय की त्या ठिकाणी त्यांनी रिव्हॉल्वर लावली, एक रिव्हॉल्वर फायर केली. त्यावेळेस त्या कुलदीप मगरला वाटलं की मला रिव्हॉल्वरची गोळी लागली आहे का. तो म्हणाला की मला रिव्हॉल्वरची गोळी लागली आहे का असं ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस एकानं मागून त्याला
मारहाण केली, म्हणजे कोयता मारला. जवळजवळ 2 ते 3 वार झाले आणि त्या ठिकाणी रक्तबंबाळ झाल्यानंतर आम्ही ज्यावेळेस तिकडून ऋषी मगर यांच्या घराकडनं, अमरभाई यांच्या घराकडनं पळत आलं, त्यावेळेस पोलिसाची गाडी आली. त्यावेळेस कुलदीप मगरनं 2 जणांना पकडून ठेवलं होतं त्या मारहाणीच्या काळामध्ये. ते 2 मुलं त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये आहेत. याच्यावरून कळतं की दुपारची बाचाबाचीच्या कारणावरून ह्या मुलांना उचकवून या ठिकाणी भांडण करण्यास लावण्यानं हे मास्टरमाइंड विनोद पिटुकर. रिव्हॉल्वर घेऊन फिरणारे 2 कोण? मी एक नाव सांगितलं, दुसरं कोण? रिव्हॉल्वर घेऊन फिरणारे आणि किती राऊंड फायर झाले? 2 राऊंड फायर झाले. एक तर आता तुम्हाला सीसीटीव्ही फुटेज मध्ये कळेल असते, कारण की मिठाई हॉस्पिटलचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी या ठिकाणी हे केलेलं आहे, ताब्यात घेतलेलं आहे. त्याच्यावरून सगळ्या माहिती आहे, चौकशी पुढे येते नक्कीच या ठिकाणी कोण फायर केलंय, कारण की आम्ही ह्या बाजूला होतो सगळे. पण ज्यावेळेस फायरचा आवाज आला त्यावेळेस आम्ही पळत सुटल्यानंतर त्या ठिकाणी ते पोलीस आल्यामुळे ते बरेचसे पळून गेले. तर नक्कीच आरोपी या ठिकाणी सापडले. गुन्हा दाखल होण्यासाठी विलंब का लागला? काल त्याची प्रकृती जी आहे ती सिरियस होती. काल रात्री जवळपास 2च्या दरम्यान त्याला स्टिचेस घेतली. अतिरिक्त गेल्यामुळे त्याचा बीपी कमी झाला होता आणि त्याची मानसिक परिस्थिती नव्हती, म्हणून आम्हीच साहेबांना म्हणलं की त्याच्यावर एवढे हे झाले, आता रात्री त्याला झोपू दे, उद्या सकाळी हे केलं. काल पोलीस आले होते काल. पण बाकीचे आरोपी अटक व्हायला पाहिजे ना. फायर केलेले आरोपी अटक करा ना. ठीक आहे, त्याचा जबाब नंतर घेऊ शुद्धीवर आल्यावर. अटक ज्यावेळेस आम्ही घटनास्थळी जात अशा असताना कितीतरी गावठी रिव्हॉल्वर तुळजापूरमध्ये आहेत अशी चर्चा आहे. आपल्या माध्यमातून एवढंच आहे की ज्यांच्या जवळ आहे ते पोलीस रेकॉर्डला पण त्यांना माहिती आहे. त्या ह्या 2च नाहीत तर आणखी खूप आहेत. त्याची सगळी योग्य तपास पोलीस यंत्रणेने करावा आणि ज्यांची जे असे शस्त्र बाळगतात त्यांच्यावर कारवाई करा. किती शस्त्र असते साधारणतः? किती शस्त्र असते? अवैध किती असते? गावठी कट्टे माझ्या हिशोबानं कमीत कमी 10च्या पुढे असते. आणि 10 ते 20च्या दरम्यान नक्कीच आहे. ज्यावेळेस इथून आम्ही जाताना आम्हाला सांगितलं गेलं की इकडून मोटरसायकलवर सगळी पोरं कोयता आणि रिव्हॉल्वर घेऊन यायला लागले. तुम्ही तात्काळ तिकडं ऋषी मगर यांच्या घराकडे जावा. त्या ठिकाणी जात असताना DYSP साहेबांना मी फोन केला की DYSP साहेब या ठिकाणी असं व्हायला लागलंय आणि जोया नगरला त्या ठिकाणी तुम्ही या. त्या आणि समोरच आम्हाला तिथं नवीन स्टँडच्या तिथं, म्हणजे आता जे काही जुनं स्टँड आहे चौकाच्या तिथंच गाठ पडली. आम्ही रस्त्यावर थांबून DYSPनं सांगितलं की तिथं लवकर या नाहीतर अनर्थ घडेल. त्यानंतर 15 मिनिटांनी त्या ठिकाणी ते आले आणि मांजरे साहेबाला तिथं घेऊन आले आणि रेड हँड सगळे पकडले तिथं. त्यांनी बघितलं नाही सगळी परिस्थिती. त्यामुळं आरोपींना तिथं या ठिकाणी शहानिशा करायची किंवा त्यांना अभय देण्याचं कारण काय? त्यामुळं त्यांनी तात्काळ जे काही आरोपी तुमच्या फुटेजमध्ये दिसत आहेत त्याच्यावर मला वाटतंय की त्यांनी तात्काळ त्यांना अटक करणार. फायर करणारे अजून मोकाटच आहे. एकीकडे केंद्रीय मंत्री अमित शहा तुळजापूरला वैश्विक दर्जाचं पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याचं आश्वासन देत आहेत आणि दुसरीकडे ही गुन्हेगारी पार्श्वभूमी, हा विरोधाभास कुणामुळे झालाय किंवा ही परिस्थिती कशामुळे निर्माण झाली, काय वाटतं तुम्हाला? साहेब, आज आम्ही माझे वडील असतील, आदरणीय हे असतील आप्पासाहेब पाटील असतील, माधवराव कुतवळ असतील, स्वर्गीय अशोक भाऊ मगर असतील, ही बाकीची मंडळी असतील आमची सगळी. आमच्या तुम्ही 50 वर्षाची हिस्ट्री काढा, गेली कित्येक वर्षाची आमच्या पिढ्यानपिढ्याची हिस्ट्री काढा, आमच्यावर साधा NC सुद्धा गुन्हा दाखल नाही. आज समोरची मंडळी त्या मंदिराच्या ह्याच्यावर राजकारण करून या ठिकाणी दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत, सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न करत आहेत, सर्वसामान्य लोकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि अशी परिस्थिती आतापर्यंत कधीही झालेली नसताना या ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण होत आहे. याला जबाबदार स्थानिक नेते, स्थानिक आमदार आणि त्यांना उमेदवारी देणारा भाजपा पक्ष. रस्ते काम कोणाचं आहे, काम किती रुपयाचं आहे, काम किती पूर्ण झालं, नेमका त्या रस्ते कामाच्या वादावरूनच हा सगळा कालचा झाला की निवडणूक ही त्याला पाठवून होती. मला वाटतं की या दोन्ही म्हणजे सुसंगतच विषय आहे. मला वाटतं रस्त्याचं काम ज्यावेळेस ते जयेश कदम आणि पिटुकरनी तिथं पाहायला आले त्यावेळेस तिथल्या अधिकाऱ्याला, इंजिनियरला शिवीगाळ करण्यात आली.
त्यावेळेस ऋषीमगरला त्यांनी फोन केला. आता जवळचे पाहुणे आहेत म्हणल्यानंतर त्यांनी फोन केला की वो मेरे को गालियां दे रहा है पिटू करणे, आप किधर आहे. पण तिथं ज्यावेळेस गेल्यानंतर बाचाबाची झाली. हा? आज ज्यावेळेस अशी घटना घडल्यानंतर ते जवळच्याच माणसांना फोन करणार. तिथे गेल्यानंतर ज्यावेळेस बाचाबाची झाली, आम्ही सगळेजण गेलो ना मिटवायला. तिथे काय तिथं ज्यावेळेस काही मारहाण सुद्धा झाली नाही. एकमेकाचा शर्ट ओढला त्यांनी. तिथे शर्ट ओढण्याच्या भांडणावरून तिथं जर सगळं मिटलेलं असताना एवढे कुरापत काढायची गरज काय होती. कुठलीही तक्रार नाही, काय नाही. आम्ही जर म्हटलं त्यांना की तुम्हाला ह्या कामाबाबत जर काही तक्रार करायची असेल तर तुम्ही रितसर तक्रार करा, तुम्ही त्यांचं बिल अडवा, तुम्ही काही करा ना त्याचं पुढचं. पण तुम्ही इथं येऊन शिवीगाळ जर करत असताल, त्याला काम करणाऱ्याला जर मारहाण करत असताल तर हे उपयोगाचं नाही. आणि एवढ्या ह्याच्यावरून जर अशा गोष्टी होत असतील, ह्याला राजकीय पण वळण आहे. काम किती रुपयाचं आहे? ते आपल्याला सुद्धा माहिती ऑफिस सांगेल तुम्हाला. ते ऑफिस सांगेल. हे काम जरी नातेवाईकांचं असं तर आम्ही कधीच त्याच्यामध्ये आतापर्यंत इंटरफिअर केलं नाही. हे गावातले सगळेजण आहेत. जर का कुठं गावातल्या माणसाचा काय अडचण असेल तर तेवढं सांगायचं. नातं जुळलंय म्हणून काम मिळालंय अशातला भाग ऑलरेडी काम येतं. मिळालंय. म्हणजे मला वाटतं की अगोदरच त्यांना काम मिळाल्यानंतर नातं जुळलं. ठीक आहे. थँक्यू, सगळ्यांचा आभार आहे.